मीरा, काय चाललंय तुझं? मी काय वाईट केलंय तुझं? मी किती वेळा स्वतःला निर्दोष सिद्ध करू? नाही आता ना, आता तुझी बहीणच मला निर्दोष सिद्ध करेल. कारण सत्य काय आहे हे तिने पाहिलंय. तू माझ्याशी कशी वागतेस हे तिने पाहिलंय. आणि तुला जे वाटतंय ते सत्य नाहीच आहे मीरा. तोच विचार करून ना तुझ्या मनात एक भ्रम निर्माण होतोय. हा, तो पटकन मनातून काढून टाका. हवं तर त्यासाठी तुझ्या बहिणीची मदत घे, काहीच हरकत नाहीये. मंजिरी रामपुरे, सत्य जे होतं तेच आहे, जे माझ्या बाबांनी सांगितलं, जे मी स्वतः शोधून काढलं, तेच सत्य आहे. आणि तू काहीही केलंस ना तरी तेच सत्य राहील. अगं सत्य तेच राहिलं तरी माझी काहीच हरकत नाहीये मीरा. कारण ते सत्य फक्त तुझ्यात आणि माझ्यात आहे. खरं सांगू का, कधी कधी ना मला असं वाटतं की तूच माझी सगळ्यात मोठी आणि विश्वासू साथीदार आहेस. हो, मग ठेव विश्वास. पण तुझं खरं रूप लवकरात लवकर सगळ्यांसमोर येणार आहे. हे जे तुम्हाला वेगवेगळे रंग दाखवतेस ना, ते सगळे रंग उतरतील. तुझे सगळे मुखवटे उतरतील. तुझं खरं रूप समोर येईल आणि तुझे जादूचे सगळे खेळ बंद होतील. पण त्याचबरोबर तुझ्या बापाचे श्वासही बंद होतील याचा विचार नाही केलास का तू? कोणाचा श्वास सुरू राहील आणि कोणाचा श्वास बंद होईल ना, हे नियतीच ठरवेल. मीरा, काहीही झालं तरी तुला मूळ जन्माला घालावंच लागेल. मीरा, तुझ्या हट्टामुळे माझ्या चिरतारुण्याच्या मार्गात अडथळा येऊ देणार नाही मी. आई, मीरा, गुढी उभारायची आहे ना? हो, तू पुढे आलोच आम्ही. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मीरा. बाबा बाबा हे घे. दे. बाबा, हा? गुढीपाडवा का साजरा करतात? वेदा, गुढीपाडवा म्हणजे ना आपल्या मराठी माणसांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस. बाबा, म्हणजे 1 जानेवारीला नवीन वर्ष नसतं. नाही, जे असतं ग, इंग्रजी कॅलेंडर नुसार नववर्ष असतं. पण गुढीपाडवा हा पारंपरिक भारतीय पंचांगानुसार येणारा नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. अच्छा, आई मग गुढी का उभी करतात? गुढी म्हणजे विजयाचं आणि आनंदाचं प्रतीक असतं म्हणून. आणि असेही म्हणतात की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली होती. अच्छा, असं आहे तर. कळलं. आता कलश घेऊन यायचा. चला गुढी उभारूया. माया, अजित, अरे तुम्ही या ना पुढे. तुम्ही का मागे थांबलाय? हं? मग पुढे जाऊन आता काय करू आम्ही? काय करू म्हणजे काय? गुढी उभारा. हा, नाही पण आम्ही कशी उभारणार गुढी? हे अथर्व आणि मीरा करतात ना. त्यांचं काय, त्यांचं नेहमीच आहे.
आज तुम्ही दोघं जण गुढी उभारा. चला. नर्मदा थांब. का थांबायचं का मी? आत्या, गुढी उभारायचा मान दादा आणि मीरा वहिनीचा आहे. एक मिनिट. नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोंना पहिला मान असतो. त्या दोघांचा मान पहिला ते उभारणार गुढी. कळलं? आत्या, आज तरी भांडू नकोस. विषय भांडण्याचा नाहीच आहे, पण नवीन जोडप्याला मान मिळायला हवा का नको? ठीक आहे. नव्या वर्षाची सुरुवात वादाने नको आहे, नाहीतर पूर्ण वर्ष असंच जाईल. माझी काही हरकत नाही. मीरा, तुला चालेल? मलाही घराचा आनंद महत्वाचा आहे. सण आनंदाने सुरू करूया. अजित, ये. येस. माया प्लीज. थांब अजित. अजिबात नाही हं. तुमचं लग्न झालंय, तुम्हाला मान हवाय हे तुम्हाला वाटतंय, पण मायाला आम्ही अजून सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये. ते तर तुम्ही आयुष्यभर स्वीकारणार नाही. मग काय करायचं? हा, आणि हा विषय कधी संपणारच नाही. नाही ते काय? संपणार ना. कोर्टाचा निकाल लागला की संपणार, तेव्हा ठरवू. वहिनी, हे घर आमचंही आहे आणि आम्ही आश्रित म्हणून राहत नाही या घरात. कळलं ना? त्यामुळे गुढीवर आमचाही तितकाच अधिकार आहे. तुमचा अधिकार, पण गुढीची सगळी तयारी तर मीराने केली आहे. जसा मान हवा असतो तशी तयारी सुद्धा करावी लागते. आणि हो, मायाला कधी सणवार जमलेच नाही. आणि आज जर तिला गुढी उभारायची होती तर सकाळी उठून तिने तयारी करायची होती ना सगळी. असेही काही नियम असतात का? हा, नाही, मला माहित नव्हतं ना.